नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय मराठी आणि गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। बघा, मराठीसाठी एकूण 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे मराठीसाठी एकूण 50 गुण आहेत। बघा, प्रश्न 1 आणि 2 साठी सूचना दिलेली आहे। खालील उत्तरे वाचून त्याखाली प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। महाबळेश्वरला जाताना पोलादपूर ते महाबळेश्वर या घाट रस्त्यावर ठिकठिकाणी व्हिजिट तापोळे, दक्षिण मिनी काश्मीर असे लिहिलेल्या पाट्या दिसतात। महाबळेश्वरच्या अवाढव्य पठाराला एक दक्षिणोत्तर जाणाऱ्या पाट्याच्या पायथ्याशी तापोळे हे गाव वसलेले आहे। महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर 26 किलोमीटर असून हे साधारण तासाभराचे अंतर कधी संपूच नये असे वाटते। त्या आजूबाजूच्या वेध लावणाऱ्या निसर्ग सौंदर्यामुळे हा रस्ता ज्या डोंगर रांगेवरून जातो तिच्या एका बाजूने कोयना तर दुसऱ्या बाजूने सोळशी नदी वाहते। ही रांग जिथे संपते तिथे दोन्ही नद्या एकत्र होऊन शिवसागर महाराष्ट्रातल्या सर्वात प्रचंड जलाशयात तापोळ्याजवळ मिळतात। शिवसागर जलाशयाचा काठावरचा बराचसा प्रदेश अस्वल, गवाळ, रेडा यासारख्या अन्य वन्य श्वापदांचा वावर असलेल्या अतिशय घनदाट जंगलाने भरलेला आहे। या जंगलातच वासोटा, जंगली, जयगड यासारखे अत्यंत दुर्गम किल्ले वसलेले आहेत। या किल्ल्यांव्यतिरिक्त पर्वतगड, चाकदेव वगैरे अप्रसिद्ध पण तितकेच दुर्गम किल्ले तलावाच्या काठाहून जवळच आहेत। या परिसराला भेट देऊन आपण निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला पाहिजे। मग उत्तरा काळजीपूर्वक वाचला तरच आपल्याला प्रश्नांची उत्तरं सहज लिहिता येणार आहे। पहिला प्रश्न बघा, वरील उतार्यात खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आला नाही? मग बघा बरं, इथे बघा पर्वतगड, चाकदेव है की नाही, जयगड हे सगळे किल्ले आहेत, पण भैरवगड कुठे वाचताना दिसलं का? नाही दिसलं। मग इथे भैरवगड ह्या किल्ल्याचा उल्लेख आलेला नाहीये। पुढचा प्रश्न बघा, वरील उत्तरासंबंधित चुकीचे विधान कोणते? पहिला बघा, कोयना व सोळशी या नद्या एकत्र होऊन शिवसागर या जलाशयास तापोळ्याजवळ मिळतात, हे बरोबर आहे। दुसरं बघा, पोलादपूर ते महाबळेश्वर या घाट रस्त्यावर व्हिजिट तापोळे, दक्षिण मिनी काश्मीर अशा पाट्या दिसतात, दुसरीच लाईन आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे। शिवसागर जलाशयाच्या काठावरच्या प्रदेशात अस्वल, गवारेडा यासारख्या वन्य श्वापदांचा वावर आहे, हे पण बरोबर आहे, आपण आत्ताच इथे वाचलं। चौथा पर्याय बघा, महाबळेश्वर ते पोलादपूर हे अंतर 26 किलोमीटर आहे, हे विधान चुकीचे आहे, कारण इथे आपल्याला महाबळेश्वर ते तापोळे हे अंतर 26 किलोमीटर आहे असं आपल्याला दिलेलं आहे। मग इथे तापोळे पाहिजे होतं, पोलादपूर नाही आहे, म्हणून मी इथे चुकीचं विधान विचारले, म्हणून चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते, या वाक्यातील उद्देश कोणते आहे? मग बघा बरं, आपल्याला माहिती आहे उद्देश भाग म्हणजे काय? कर्ता, है की नाही। मग बघा, मोहनचे मित्र हा काय आहे? उद्देश भाग आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता? मग प्रोत्साहित पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न 5 आणि 6 साठी सूचना बघा, कविता वाचायची आणि योग्य उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचे आहेत। आता बघा, पतंगा पतंगा किती तुझे रंग आणि किती छान तुझे अंग, पतंगा तू जणू फुलपाखरू फिरतोस आभाळात भिरू भिरू, पतंगा उंच आभाळात जातोस किती, कशी रे तुला वाटत नाही भीती, वाटतोस मला तू राजकुमार शूर, म्हणूनच का जातोस दूर दूर, शेपट्या तुझ्या दिसतात छान, पतंगा जणू तू का विमान, आहे तुला दोन दोन डोळे, दिसतो का सांग जग सगळे, दिसते का सांग जग सगळे, ये खाली सर सर सर, सांग मला गमती भर भर भर। खूप सुंदर कविता आहे। बघा, प्रश्न बघूया, भित्रा या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आलेला आहे? मग इथे बघा, वाटतोच मला तू राजकुमार शूर, मग शूर हा भित्रा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न,
कवितेत पतंगाला खालीलपैकी कोणती उपमा दिलेली नाही? बघा, पतंगा तू जणू फुलपाखरू पण म्हटलंय, राजकुमार पण म्हटलंय आणि विमान पण म्हटलंय, पण इथे मोर म्हटलंय का? नाही. म्हणून मी इथे उत्तर आहे मोर. पर्याय क्रमांक 4. स्त्रीलिंग व पुल्लिंग या शब्दाची योग्य जोडी कोणती? लांडोर, मोर. बरोबर आहे. सुतारिणी, सुतारणी, सुतार आहे. चूक आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग. बघा, तो, ती लांडोर, तो मोर, आहे की नाही? ती सुतारीण आणि तो सुतार योग्य आहे. हे चुकीचं आहे. ती म्हैस, तो रेडा. बरोबर आहे. ती उंटणी, तो उंट असं असतं का? ती सांडणी आणि तो उंट. मग इथे योग्य जोड्या दोनच आहेत, अ आणि क. मग अ आणि क पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पुढचा प्रश्न, स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. या वाक्याचा काळ कोणता? आनंदाने फुलला होता, आहे की नाही? मग ही क्रिया झालेली आहे. मग जी क्रिया झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो? भूतकाळ. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात एकूण किती क्रियापदे आली आहेत? मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली. आई म्हणाली, म्हणण्याची क्रिया आहे ना. अरे राजा, नवीन शर्टचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली. मग बघा, हा विषय निघालाय, निघण्याची क्रिया आहे ना. मग म्हणाली, निघाला आणि आठवली हे 3 क्रियापद आहेत. पुढचा प्रश्न बघा, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचारांचा अर्थ पर्यायातून शोधा. बघा, चाहूल घेणे, अंदाज घेणे, धीर सुटणे म्हणजे काय? आत्मविश्वास गमावणे किंवा हिम्मत हारणे. गर्व होणे, अभिमान येणे, आहे की नाही? घात करणे. केसाने गळा कापणे याचा अर्थ, या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे घात करणे. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या चौकोनात एक म्हण दडली आहे. त्या अर्थाची म्हण खालीपैकी कोणती आहे? मग बघा, इथे अशी म्हण आहे, पळसाला पाने 3च. मग बघा, पळसाला पाणी 3च याचा अर्थ, अर्थाची दुसरी म्हण कोणती आहे? घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. हा या दोन्ही म्हणींचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघूया, कॅल्क्युलेटर या शब्दाला मराठी भाषेतील शब्द कोणता? मग बघा, प्रोजेक्टर म्हणजेच काय? प्रक्षेपण किंवा प्रक्षेपक यंत्र, चित्रपट प्रक्षेपक यंत्र. गणक यंत्र, कॅल्क्युलेटरलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गणक यंत्र. आणि छपाई यंत्र म्हणजेच प्रिंटर आणि संगणक म्हणजेच कम्प्युटर. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांच्या यादीत सूर्य या शब्दाचे एकूण किती समानार्थी शब्द आलेले आहेत? बघा, सविता, दिनकर आणि भानू हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. आता शशांक आणि इंदू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत आणि मिलिंद हा भुंग्याचा समानार्थी शब्द आहे. मग सूर्याचे एकूण 3 समानार्थी शब्द या इथे दिलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दाचा जोडशब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. जसे मेवा मिठाई, तसे मीठ मिरची. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. केशवराव हा लबाड माणूस असल्यामुळे कुणीही त्याला मदत करत नाही. मग लबाड माणूस त्यालाच आपण काय म्हणतो? पांढरा परीस. बघा, इथे लबाड माणूस याच्यासाठी योग्य अलंकारिक शब्द आहे पांढरा परीस. कारण पांढरा कावळा ह्याचा अर्थ होतो निसर्गात नसलेली वस्तू. आणि शकुनी मामा म्हणजे कपटी मनुष्य. गाजर पारखी याचा अर्थ आहे कसलीही पारख नसलेला. आणि पांढरा परीस म्हणजेच लबाड माणूस. म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सैनिकांच्या समूहास काय म्हणत नाहीत? तर बघा, सैनिकांची तुकडी असते, सैनिकांचे पथक असतं, सैनिकांचे पलटण पण असते. मग ताफा मात्र सैनिकांचा नसतो, विमानांचा ताफा असतो. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, घरदर्शक शब्दाची योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. घोडा, पागा. बरोबर आहे, घोडा तबेला किंवा पागा. बरोबर आहे. घुबडाचे पोळे, सुकय,
कोंबडीचं घरटं हे पण चूक आहे. सुगरणीचं ढोली हे सुद्धा चुकीचं आहे. मग तो योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1 घोडा पागा. पुढचा बघा, ही अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द आहे मधमाशी. पर्याय क्रमांक 2. फणस, मोसंबी, पेरू, बोर हे शब्द अनुक्रमे मांडले असतात. तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? मग आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा पपंती येतं बघा. पपंती, फणस, बदक आणि भटजी. मग बघा बरं, प वरून शब्द आहे पेरू म्हणून मग पेरू 1 नंबरला, त्याच्यानंतर फ 2 नंबरला, बदक 3 नंबर आणि 4 नंबर भटजी आणि त्याच्यानंतर मका येतो म्हणून हे 4 नंबरला. मग आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर विचारले. मग तिसऱ्या क्रमांकावर बोर हा शब्द आहे. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोर. 20वा प्रश्न, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? मग याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. पुढचा प्रश्न 21 व 22 साठी सूचना. खालील बातमी वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. बातमी वाचायची सगळ्यांनी काळजीपूर्वक. प्रश्न बघूया. चित्रकला शिबिराचा समारोप कोणत्या दिवशी झाला? बघा इथेच आहे 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत शिबिराचा समारंभ झाला. मग 23 डिसेंबर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, चित्रकला शिबिराच्या समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? बघा इथेच आहे समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले. मग बघा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 23 ते 25 साठी सूचना. संवाद वाचायचे आणि प्रश्नांचे योग्य उत्तर आपल्याला सांगायचे. बघा संवाद वाचू आपण. पुणे विमानतळावर सर्वजण पोहोचताच विमानात बसण्याआधीच शबाना किंचित रागावून म्हणाली, मला कसं कळणार दिनूभाऊ ही रांग कशाची आहे? मी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करीत आहे. म्हणजे हे वाक्य कुणाचं आहे? शबानाचं आहे. मग तुला आणखी बरेच आश्चर्याचे धक्के बसतील, लिझी म्हणाले. हे लिझीचं वाक्य आहे. आपण दिल्लीत केव्हा पोहोचणार? शबानाने विचारलं. उड्डाणानंतर साधारणपणे 3 तासांनी, जॉनने उत्तर दिलं. एवढा वेळ? शबानाने विचारलं. पण पुण्याहून दिल्ली अशी किती लांब आहे? जोसेफ म्हणाला. रेल्वेने प्रवास केला तर 2 दिवस लागतात, पण विमानाने आपण 3 तासातच पोहोचू, जॉनने उत्तर दिले. विमानाचे उड्डाण होताच सर्वजण ढगांकडे पाहत राहिले. बघा वरील संवाद कुठे झाला होता? विमानतळावर. पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? आता याच्यामध्ये बघा इथे मी अधोरेखित केलंय. शबाना, बघा शबाना, लिझी, जॉन, जोसेफ, हे किती जण आहेत? 4 जण आहेत इकडे. मग याच्यामध्ये 4 जणांनी सहभाग घेतलेला आहे. बघा इथे बऱ्याच मुलांची गफलत होते. दिनूभाऊ इथे बोललेत का? नाही बोलत आहे इकडे, म्हणून या 4घांचा सहभाग आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4. पुढचा प्रश्न, पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते? पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते? मग बघा शेवटचीच लाईन आहे. उड्डाणानंतर इथे काय सांगितलं? विमानाने आपण 3 तासातच पोहोचू. मग उड्डाणानंतर साधारणपणे 3 तासांनी. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.